चला आज बनवूया मेथीची मसाला पुरी. तर एकदम मस्त म्हणजे खस्ता बनवायच्यात मला एकदम छानपैकी. तर मी इथे थोडीशी मेथी बघा अशी कवळ्या कवळ्याच काढ्यावाली म्हणजे एकदम छान अशी बारीक कट करून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं बेसन पीठ टाकले आणि 1 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ टाकूया. त्यानंतर आपण याच्यामध्ये बघा थोडंसं लाल तिखट टाकले. तर तुम्हाला हवा असेल तर टाकाय. आता तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर नाही टाकलं तरी चालेल. 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि थोडेसेच तुमच्याकडे सफेद तीळ असतील ना तर जरूर टाका. त्याने क्रंची अजून छान लागतात, कुरकुरीत अशा मस्त. मला कुरकुरीत पुरी आवडते, अशी सॉफ्ट पुरी आवडत नाही अजिबात. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली. हे सगळं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये मी ना थोडंसं तेल पण टाकलेलं आहे बरं का, जास्त नाही, 1 चमचा आपला बारीक. आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी टाकायचं. आणि याला चपातीचं पीठ कसं मळतो अशाच पद्धतीने आपण याला मळून घेऊया. तर पीठ आपलं बघा इथे व्यवस्थित मळून झालं आहे. आता थोडंसं आपण तेल घेऊया कारण म्हणजे हाताला चिटकणार नाही व्यवस्थित असं. तर मस्त अशा झटपट अशा पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. आता याचे बारीक बारीक आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. तर तुम्हाला कुरकुरीत अशा पुऱ्या बनवायच्या, त्याच्या एकदम अशा हे नाही बनवायच्या सॉफ्टवाल्या. तर मी बारीक बारीक असे याचे गोळे बनवून घेते बघा मस्तपैकी. तर तुम्ही हवं तर हे तव्यावर भाजून पण मुलांना चपातीसारखे देऊ शकता, ते पण खूप पौष्टिक आहेत. तर अशा पद्धतीने मी बनवून घेते पटापट. हे बघा इकडे आपले पूर्ण हे उंडे बनवून झाले. तर आता एक एक लाटायचं आपल्याला. त्यानंतर एक एक पुरी या तर तुम्ही सगळे लाटून ठेवू शकता. तर आपण इकडे तेल गरम करून घेतलं की एक एक टाकायचं याच्यामध्ये आणि थोडीसं पातळच लाटायची म्हणजे अशी कडक कडक होती ना, छान लागते खायला कुरकुरीत. तेल व्यवस्थित तापलं की जास्त वेळ लागत नाही याला. 1 मिनिटामध्ये व्यवस्थित क्रिस्पी अशी आपली पुरी तयार होईल. दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्या गोल्डन कलर येऊपर्यंत. मस्त गोल्डन कलर आला का लगेच काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या आपल्या झटपट तळून घ्यायच्या. आता आणि अशा पुऱ्या बनवल्या ना ह्या जास्त तेल पण पेत नाहीत. मस्त कडक आणि कुरकुरीत आपल्या पुऱ्या तयार होतात बघा. तर बघा आपल्या इकडे मस्त अशा पुऱ्या ह्या तयार झाल्यात, एकदम कुरकुरीत आहे बघा, बघू शकता तुम्ही मस्त. तर कोणाकोणाला अशा मेथीच्या पुऱ्या आवडतात नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.